की मला अग्नी दिसतोय, मला वायू दिसतोय, मला पंचमहाभूत जी ह्या टॅरो मध्ये तीच मला दिसायला लागली. हे जे घर आपलं असतं हे पंचमहाभूतांनी बनलेलं असतं. साऊथ वेस्टला झोपणार ना तो तुमच्या डोक्यावर नाचणारच. विष्णू पुराण, गरुड पुराण, अग्नि पुराण, मयांक वास्तुशास्त्र असे जे वेगवेगळे शास्त्र, प्रत्येक वास्तूचा एक ऑरा असतो आणि प्रत्येक वास्तूमध्ये एक ऊर्जा असते. त्या वास्तूत गेल्यानंतर कळतं की थोडं लांब राहा. म्हणजे यदि कोर्ट केस होती है ना, कोर्ट केस, यदि कोई फंसता है ना, तब ये जायफल बहुत काम की चीज है. मॅडम अशा काही जागा असतात का की शापित जागा किंवा जिथे स्मशानभूमी होती तिथे घर बांधलं तर काय त्रास होतो वगैरे? वॉटर इज अ बेस्ट कॅरियर ऑफ एनर्जी. आणि बघा एक गोष्ट अजून सांगते निलेश, की फक्त वास्तुशास्त्रज्ञाने उपाय करून काही होत नाही जोपर्यंत तुमची जोड नाहीये. हे सेलेनाइट आहे ना, असे एखादी गरोदर स्त्री असेल तिच्या जवळ हा सेलेनाइट ठेवावा. साऊथ वेस्टला जाऊन जर तुम्ही लाल कलर मारणार, साऊथ वेस्ट अजिबात चालणार नाही. पृथ्वी तत्व आहे. वेस्ट म्हणजे काय माहितीये का? वेस्ट म्हणजे वेस्ट नाही. ऊपर वाला बैठा है छप्पर फाड़ के देने के लिए, तुमको लेने को आना चाहिए. नमस्कार, मी निलेश परब गप्पा टप्पाच्या नवीन भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर शोभाताई. त्या गेली अनेक वर्ष वास्तुशास्त्र या प्राचीन आणि प्रभावी शास्त्राचा गेली अनेक वर्ष प्रसार करत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय, या शास्त्राच्या मागचं विज्ञान काय आहे आणि अध्यात्म काय आहे, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार आणि धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. तर तुमची ही वास्तुशास्त्राची जर्नी कशी सुरू झाली? वास्तुशास्त्राची जर्नी सुरू होण्याच्या मागे माझं मुख्य कारण म्हणजे माझे टॅरो कार्ड्स. ओके. हे जे माझे कार्ड्स आहेत, खरं म्हटलं तर मी प्राध्यापिका, सोमय्या कॉलेजमध्ये मी प्राध्यापिका. भरपूर वेळ, कारण अर्धा वेळ काम असल्यामुळे आणि आवड, माझं डेट ऑफ बर्थ बघितलं तर त्याच्यामध्ये ऑकल्टचं एक अट्रॅक्शन किंवा माझं कुंडली बघितलं तर नेपच्यून ग्रह माझ्या प्रथम ग्रहात. ह्या वेळेला अशी विशिष्ट ज्या वेळेला ग्रह योजना असते तर व्यक्ती वेगवेगळ्या गूढ विद्यांकडे आकर्षित होत असतो. हे टॅरो कार्ड्स मी ज्या वेळेला शिकले तर मी वास्तूमध्ये प्रॉब्लेम कोणाच्या असतील का हे मी टॅरोने बघायचे आणि माझ्या असं लक्षात यायला लागलं की मला अग्नी दिसतोय, मला वायू दिसतोय, मला पंचमहाभूत जी ह्या टॅरोमध्ये तीच मला दिसायला लागली. मग मी म्हंटल जर कार्ड एवढं सांगतात आणि त्याचे प्रॉब्लेम एवढे सांगतात तर मग का आपण वास्तू शिकू नये. आणि अशा प्रकारे मी वास्तुशास्त्राकडे अट्रॅक्ट झाले आणि माझी जर्नी चालू झाली. मग याचं तुम्ही ट्रेनिंग वगैरे घेतलंय की? हो हो, नक्कीच नक्कीच. माझ्या म्हणजे मी खरंच डिव्हाइन ग्रॅटिट्यूड म्हणेन, मी आभार मानते त्या विधातेचे की त्याने असे अनेक गुरुजन माझ्या आयुष्यात आणले की ज्यांनी माझी टॅरोची, न्यूमरॉलॉजीची आणि वास्तूची जर्नी संपन्न केली. कारण शिकतच असतो आपण, सतत शिकत असतो. तर ह्या कधी कधी माझ्याकडे साऊथची लोक मला भेटली, कधी मला नॉर्थची लोक भेटली, कधी मला महाराष्ट्रातली लोक भेटली. अशा गुरुजनांनी मला संपन्न केलं आणि वास्तूचं नॉलेज मला देत गेले. ओके. आता सर्वसामान्य लोकांना हा कॉमन प्रश्न असतो की वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय? कारण काही लोकांना हे सुद्धा माहिती नाहीये. तर त्याबद्दल तुम्ही कृपया मार्गदर्शन करा. नक्की नक्की नक्की. आपण सामान्यतः एका घरात राहतो आणि ते घर म्हणजे आपल्यासाठी स्वर्ग असतो आणि तो खरंच स्वर्ग बनावा, स्वर्गासारखं सुख आपल्याला त्या घरात मिळावं अशी सगळ्यांची इच्छा असते. परंतु आपल्याला अनेक गोष्टी माहीत नसतात की हे जे घर आपलं असतं हे पंचमहाभूतांनी बनलेलं असतं. इथे पंचतत्व असतात, इथे वेगवेगळ्या दिशा असतात आणि ह्या दिशा आपल्या जीवनावरती काम करत असतात. जर या दिशांचा समतोल झाला, इथे जर एनर्जी नीट आपल्या घरामध्ये त्याचा प्रवाह वाहिला, त्याच्यात प्राणशक्ती आली, तर आपण सर्व आपली जी काही डेव्हलपमेंट आहे, ग्रोथ आहे, सक्सेस आहे, आरामात मिळवू शकतो. म्हणून वास्तू आणि वास्तूचं शास्त्र हे जीवन संपन्न करण्यासाठी अत्यंत जरुरी शास्त्र आहे. ओके. तुम्हाला काय वाटतं की सर्वसामान्य लोक कोणत्या चुका करतायत त्यांचं घर बांधताना किंवा ऑफिसेसमध्ये? खूपच. कारण का बघा,
सगळ्यात पहिले म्हणजे बऱ्याच वेळेला सामान्य माणसाचा ह्या शास्त्रावरती विश्वास नसतो. हां. सॉरी टू से, पण हे घटना अशा असतात. मी आता जरा तरुणाईच्या शब्दात तुम्हाला सांगेन. तरुणाई एखाद्या ठिकाणी गेली की म्हणतात काय वाइब आहेत. त्या वाइब्स, व्हायब्रेशन्स अट्रॅक्ट करतात आणि मग ते परत परत त्या ठिकाणी जातात. मग तो एखादा मॉल असू देत, ते एखादं शॉप असू देत, ते एखाद्या मित्राचं घर असू देत. ह्या एखाद्या ठिकाणी त्यांना खूप अट्रॅक्ट केलं जातं आणि एखाद्या ठिकाणी ते अजिबात अट्रॅक्ट होत नाही. असं काय घडतं? ते काय करतात माहितीये? दिशा आणि त्या दिशाचं कारकत्व म्हणजे ही दिशा आपल्याला काय देईल हे समजून घेत नाहीत. एक अतिशय तुम्हाला एक सोपं आणि एक आत्ताच घडलेलं एक उदाहरण सांगते. एक उद्योगपती आहेत. मुंबईतले आहेत. साऊथ मुंबईचे उद्योगपती आहेत. त्यांनी मला फोन केला. कोणीतरी रेफरन्स दिला, कोणीतरी पॉलिटिकल लीडर ज्यांना अनेक लोकांना मी कन्सल्ट करते, त्यांनी कोणीतरी त्यांना माझा रेफरन्स दिला आणि त्यांनी मला बोलवलं. म्हणे आधी फोनवरतीच बोलणं झालं. म्हणाले, "माझा ना 16 वर्षाचा मुलगा आहे आणि तो माझं अजिबात ऐकत नाही आणि आता मी खूप टेन्शनमध्ये आहे. आधी मला काही वाटलं नाही. त्याला जे पाहिजे ते पैसे दिले, ज्या फॅसिलिटीज पाहिजे त्या दिल्या. पण ना आता मला कुठेतरी चिंता वाटतेय." मी म्हटलं, "असं करा, तुम्ही मला साधारण जे तुम्हाला समजतंय तसं तसं सांगा की कोणत्या दिशेला काय आहे." आणि ज्या वेळेला ते मला सांगत गेले त्यावेळेला माझ्या लक्षात आलं त्यांनी मुलाला अगदी चुकीच्या दिशेला झोपवलेला आहे. मुलाचा बेडरूम अतिशय चुकीच्या दिशेला. म्हणजे कसं माहित आहे का? मी त्यांच्या घरी व्हिजिटला गेले. मोठं घर, लॅविश. नॉर्थला त्यांच्या आई वडिलांचा मास्टर बेडरूम आणि साऊथ वेस्ट जी स्टेबिलिटीची दिशा आहे तिथे त्या मुलाचा बेडरूम. आता जो माणूस साऊथ वेस्टला झोपणार ना तो तुमच्या डोक्यावर नाचणारच, मिऱ्या वाटणारच. असं तो बेडरूम मध्ये तिथे तो मुलगा मी गेले तर त्यांनी त्या मुलाला कसं बसं थांबवून घेतलेलं. मग प्राध्यापिका असल्यामुळे तरुणाई आणि मी जरा घट्ट नाते, तर मी त्याला म्हटलं, "मला जरा बोलशील का माझ्याशी?" म्हणे, "मॅम, आय एम रिअली सॉरी, आय डोंट हॅव टाइम." म्हटलं, "या, आय नो दॅट, बट यू नो आय लाईक युअर वाइब्स, तुझे व्हायब्रेशन किती मस्त आहेत, तर जरा थांबतो का, आपण थोड्या वेळ बोलूया." आणि मग बोलता 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 माझ्या असं लक्षात आलं की त्या मुलाला तो स्वतःमध्ये अत्यंत एक वर्चस्वाची भावना त्याच्यामध्ये होती आणि आई वडील म्हणजे शून्य. मग मी त्याला ना सांगितलं, "अरे तुझा बेडरूम आहे ना हा जरा ना खूप असं अंधार आणि असं वाटतं." म्हणे, "मॅम, मला हे आवडतं." म्हणलं, "अरे पण तुझ्या पर्सनॅलिटीला ना हे उजेड आणि ह्या अशा गोष्टी खूप छान वाटतील रे." आणि तो ना बोलता बोलता माझ्या झाच्यात आला. सॉरी हा शब्द वापरल्याबद्दल, पण तरुणाईला असंच अट्रॅक्ट करावं लागतं. आणि तो तयार झाला बेडरूम चेंज करायला आणि मग बेडरूम आम्ही शिफ्ट केला. आई बाबांना पाठवलं साऊथ वेस्टला आणि मुलाला पाठवलं नॉर्थच्या दिशेच्या बेडरूम मध्ये. आणि 2च महिन्यात त्याच्या बाबांनी मला फोन केला, "मॅम, थँक यू सो मच." म्हणजे ह्या चुका आपण करतो. दिशा काय महत्वाच्या आहेत, दिशेचं कारकत्व काय, कशामुळे काय घडेल, अग्नी कुठे हवा, हवा कुठे हवी, भूमी कुठे पाहिजे, ह्याचं आपण अजिबात लक्ष देत नाही. हे जरा घातकच ठरतं. पण या दिशांचं काय महत्व आहे? म्हणजे का एवढ्या महत्वाच्या आहेत या दिशा बघणं? नक्कीच या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला फार 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 आवडेल आणि माझ्या म्हणजे तुमच्या व्ह्युअर्स जे आता माझेही आहेत तर त्यांच्याशी एक गोष्ट सांगायला मला नक्की आवडेल की काय घडतं माहितीये का की ह्या दिशांमधूनच प्राणवायू येतो. ह्या दिशांमधून ऊर्जा येते आणि ही ऊर्जा पूर्ण घरात पसरत असते. तुम्हाला मी सविस्तर सांगते, चालेल ना? हो, चालेल, चालेल. बघा, आपण एक साधारण ऐकत असतो की घराचा दरवाजा हा उत्तरेला हवा किंवा ईशान्येला हवा किंवा पूर्वेला हवा. तो दक्षिणेकडे नसावा. दक्षिणेकडे गेलो म्हणजे काहीतरी डिझास्टर होणार आहे. तर असं का म्हटलं जातं? ह्याला काही रिझन आहे का? तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये याचं रिझन लिहिलेलं आहे. आपण ढोबळ मनाने काहीच करत नाही. आपल्याला वाटतं हे ऐऱ्या-गैऱ्याचं शास्त्र आहे, पण हे ऐऱ्या-गैऱ्याचं शास्त्र अजिबात नाही. बघा, सकाळी ज्यावेळेला सूर्य उगवतो
त्यावेळीची किरणं जी असतात ती अत्यंत कोमल किरणं असतात. ती किरणं आपल्याला स्किनला, आपल्या डोळ्यांसाठी, आपल्या हाडांसाठी उपयोगी असतात. जर बघा आपण जेव्हा लहान मूल जन्माला येतं तर यावेळेला आपल्याला डॉक्टर पेडिट्रिशियन काय सांगतात, की सकाळच्या उन्हामध्ये, कोवळ्या उन्हामध्ये 10 मिनिटं बाळाला घेऊन सूर्यस्नान द्या. ते सूर्यस्नान फक्त बाळासाठी नाही तर आपल्याही गरजेचं असतं. बघा सूर्य तोच आहे. त्याची किरणं तो कितीही फिरला तरी तीच असते. म्हणजे सॉरी सूर्य नाही फिरत, पृथ्वी फिरते. मी जसं आपण कितीही फिरत राहिलो, किरणं तीच आहेत. परंतु जसं आपण असं फिरायला लागतो म्हणजे आपल्या लेमॅनच्या भाषेमध्ये सूर्य ज्यावेळेला सकाळचा असतो त्यावेळेला कोवळी आणि उपकारक किरणं आपल्या घरात यावीत आणि त्याचा प्रत्येक व्यक्तीला फायदा मिळावा म्हणून आपण नॉर्थ ईस्ट किंवा ईस्ट इथे दरवाजा ठेवावा असं म्हणतो. आता बघा, जर आपला घराचा मेन डोर दक्षिणेकडे असेल, तर ज्यावेळेला दक्षिणेकडे आपण फिरतो म्हणजे आता मी लेमॅनच्या भाषेतच बोलणार आहे, की दुपार होते, तर दुपारच्या वेळेला किरणं, सूर्यकिरणं ही अल्ट्राव्हायोलेट आहेत, कडक बनत जातात, उग्र बनतात, तीक्ष्ण बनतात आणि त्यातून जो प्रवाह वाहतो, तो प्रवाह आपल्यासाठी हानिकारक असतो. ज्यावेळेला आपल्याला खूप गरम होतं, आपण खूप चिडचिड करतो, त्यावेळेला आपली बुद्धी सुद्धा काम करण्याचं बंद करते. येणारा वायू जो असतो तो सुद्धा गरम असतो. म्हणजे आपण कुठेतरी आक्रमक होतो, कुठेतरी चिडखोर होतो, त्याचा आपल्या स्किनला त्रास होतो. डिप्रेशन सारख्या गोष्टी ज्यावेळेला दक्षिणेकडनं उजेड येतो, त्यावेळेला होतात. म्हणजे किरणं येतील, त्यातून येणारा हवेचा झोत, प्रवाह, प्राणवायू येईल, हा सगळा बाधक होतो. हे कशामुळे झालं? दिशा बदलत गेल्यामुळे. म्हणून दिशा ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. अतिशय अनेक वेगवेगळ्या कारणांनी महत्वाच्या आहेत. पण मी तुम्हाला एक छोटं पण मेजर कारण सांगितलं. जसे तुम्ही म्हणालात, की आजकालच्या पिढीचा वास्तुशास्त्रावरती एवढा विश्वास नाहीये. तर त्यामागचं काय कारण वाटतं तुम्हाला? बघा, कसं आहे माहितीये का, की तरुण पिढीला ना थोडंसं समजवावं लागतं आणि त्यांना कारण लागतं. बरोबर. आपण कारण न देता त्यांच्यावर काही असं थोपायला बघितलं ना, ते अजिबात एक्सेप्ट करणार नाहीत. मी तुम्हाला माझ्या ना माहेरचा माझा जो वाडा होता, त्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगू इच्छिते. चारही बाजूने वाडा बांधलेला आणि मध्यभागी पूर्ण ओपन. ब्रह्मस्थान ज्याला आम्ही वास्तूत म्हणतो ते ओपन. बघा, इथे येणारी ऊर्जा वेगळी आणि ते बघत बघत आमची पिढी मोठी झाली. पण आत्ताची जी तरुण पिढी आहे, तर तरुण पिढीला असं काही दिसतच नाहीये. आमच्या पूर्वजांनी जे काही ज्ञान न बोलता प्रत्यक्ष प्रॅक्टिकली आम्हाला दाखवलं, आम्ही आमच्या बाळांना काय दाखवतोय? काहीच नाही दाखवत. आम्ही दाखवतोय, आम्ही एकावर एक, एकावर एक आमचे मजले उंच उंच 50व्या मजल्यावर राहायला साऊथ बॉम्बेमध्ये मज्जा वाटते आणि खरंच मजा वाटते. मी नाकारत नाही. इतकं सुंदर दिसतं ना सगळं. मग ती मुलं म्हणतील, "प्लीज हे वास्तुशास्त्र वगैरे सांगू नका आम्हाला. हे समोर मस्त इतकं सी व्ह्यू दिसतोय. कसलं वास्तुशास्त्र तुमचं?" पण ज्यावेळेला त्यांना चुकीच्या दिशेला ज्यावेळेला त्यांचं किचन असतं, तर त्यातून त्यांना जो त्रास होतो. आता बघा साऊथ ईस्टला ज्यावेळेला किचन येतं, म्हणजे आम्ही असं सांगतो की साऊथ ईस्टला किचन हवं. कारण साऊथ ईस्ट हे अग्नीचं ठिकाण आहे. ओके. आता अग्नी हा कसा असतो? अग्नी आपल्या शरीरावर काम करतो. आपण ज्यावेळेला जेवण जेवतो, त्यावेळेला शरीरामध्ये अग्नी प्रज्वलित असावा लागतो आणि अग्नी प्रज्वलित असला तरच काय होतं? आपलं अन्न पचन होतं. बरोबर. आता इथे ह्या मुलांना ज्यावेळेला उचित ठिकाणी किचन नाहीये, त्यावेळेला जेव्हा त्यांना त्रास व्हायला सुरुवात होतो किंवा माझ्याकडे अशी मुलं येतात, यंगस्टर्स येतात, ज्यांचा अजिबात विश्वास नसतो. पण कोणीतरी सांगतं किंवा त्यांच्या घरातले आई-वडील सांगतात, "अरे डॉक्टर शोभाला बोलवा आणि बघा तर खरं." मग देवाच्या दयेने आहे ना, मला त्यांचे वाइफ्स आणि त्यांची त्यांची भाषा कळते. मग त्यांच्या भाषेत मी त्यांच्याशी बोलते. मग त्यांना सांगते, "बाळा बघ, उशिरा जेवण होतं, असं होतं, तसं होतं." "येस मॅम, असं होतं, होतं." असं करता मी सांगते, की बघा जेवण पचण्यासाठी जर अग्नीची गरज आहे, तर प्रॉपर अग्नीच्या ठिकाणी जर पाणी पडत असेल, तर तो अग्नी टिकेल का? हो, बरोबर. आणि प्रॅक्टिकली करून बघा सांगते मी. इथे आता आपल्याला अग्नी पेटवलंय आणि वरून पाणी पडतंय. काय होईल बरं?
म्हटलं काय मॅम, हे सिम्पल, अग्नी विझून जाईल. मग अग्नी विझला तर अग्नीचे जे आपल्याला उपयुक्त होणारी ज्या गोष्टी आहेत त्या कशा मिळतील. मग त्यांना कळतं. मग ते आणखीन 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 विचारत जातात. आणि बघा, ऐश्वर्य, सुख, समाधान, चांगली हेल्थ आणि चांगली रिलेशनशिप आजच्या काळात अत्यंत गरजेची आहे. आणि ज्या वेळेला ह्या मुलांना नीट समजवलं जातं, ह्याच्या पाठीमागचं लॉजिक समजवलं जातं, त्यावेळेला जुन्या लोकांपेक्षा सुद्धा जास्त विश्वासी तरुण पिढी ठेवते. बरोबर. फक्त समजवण्याची गरज आहे. हो, त्यांना ते लॉजिक पाहिजे असतं, की याच्या मागचं लॉजिक काय आहे. ते जर त्यांना एकदा समजून सांगितलं त्यांच्या भाषेत, तर ते नक्की समजून घेतात. आणि आताचे जे मॉडर्न आर्किटेक्चर आहेत, ते ज्यावेळी बिल्डिंग्स बांधतात किंवा ऑफिसेस बांधतात, त्यावेळी या गोष्टींचा विचार करतात, की वास्तुशास्त्राचा, दिशांचा वगैरे? काय झालं माहितीये का, खूप जुन्या काळी जसं आपल्याकडे विष्णू पुराण, गरुड पुराण, अग्निपुराण, मयांक वास्तुशास्त्र असे जे वेगवेगळे शास्त्र आणि त्या वेगवेगळ्या ग्रंथातून ज्या वेळेला स्थापत्यशास्त्र म्हणजे आर्किटेक्चर जे जुनं होतं, त्याच्या अथर्ववेदाचा जो एक उपवेद आहे, त्याच्यामध्ये हे आर्किटेक्चर कसं असावं किंवा आर्किटेक्टनी वास्तू कशी बांधावी, घर असेल तर कसं बांधावं आणि ऑफिस असेल तर कसं बांधावं, हे सांगितलेलं होतं. पण मधल्या काळात जसं मी तुम्हाला आत्ता म्हटलं, की परत लॉजिक काहीच सांगितलं गेलेलं नव्हतं, शिकवलं गेलेलं नव्हतं. त्यामुळे आर्किटेक्ट याकडे थोडं दुर्लक्ष करत होते. परंतु आत्ताच्या काळात आय थिंक सो सोशल मीडियामुळे असेल कदाचित, पण एक 15 वर्ष सोशल मीडियाच्या डेव्हलपमेंटच्या थोडं अगोदरपासून लोक वास्तूकडे पुन्हा लक्ष द्यायला लागले. कारण सिव्हिअर प्रॉब्लेम, आयुष्यात येणारे सिव्हिअर प्रॉब्लेम ज्या वेळेला व्यक्ती झुंजत असते ना, त्यावेळेला ती कुठेतरी आधार शोधते. आणि मग लोक ज्या वेळेला घरं घ्यायला जायला लागली, तर त्यावेळेला ते विचारायला लागले, की हे अग्नीला किचन आहे का, किंवा बेडरूम कुठे आहे ना, किंवा टॉयलेट ईशान्येला आहे का. ओके. हा प्रश्न ज्या वेळेला जास्त प्रमाणात विचारायला जायला लागला, तेव्हा बिल्डरही हल्ले आणि आर्किटेक्ट त्याच्याही पेक्षा जास्त हल्ले. आणि मग त्यांना समजलं, की आत्ता आपल्याला बदलायला हवंय. आणि मग हा बदल सुरू झाला. ओके. आत्ता आर्किटेक्ट आहेत ना, म्हणजे बिल्डरच त्यांना सांगतो, की जरा लक्ष द्या. तुम्हाला व्ह्युअर्सना विचारते, की तुम्ही ज्या वेळेला एखाद्या बिल्डरची ऍडव्हर्टाईज बघता, तेव्हा वास्तू कॉम्प्लायन्स असा शब्द असतो का? असतो. अच्छा. असतो. ओके. आता बरेच जे बिल्डर्स आहेत, ते वास्तू कॉम्प्लायन्स फ्लॅट्स बनवतायत. कारण ईशान्येला टॉयलेट असलेला फ्लॅट विकलाच जात नाही. ओके ओके. किंवा अग्नेयेला किचन नसेल तर नाक मुरडतात. त्यामुळे आर्किटेक्ट नाही बदलावं लागतंय आणि बिल्डर तर आधीच बदलतायत. ओके. समजा एखाद्याला नवीन फ्लॅट घ्यायचा असेल, त्यावेळी त्यांनी काय करावं, की वास्तुशास्त्राला कन्सल्ट करावं, की कसं काय? आता बघा, मला माहित आहे की वास्तुशास्त्रज्ञ फीस घेतात. हो. फीस नसते घेत तर सगळ्यांनी बोलवलं असतं. पण ही प्रोफेशन आहे, ओके. बरोबर की नाही. योग्य फीस सगळ्यांनीच घ्यावी. हो. आता काय असतं माहितीये का, जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत आपल्याला वाटतं काय गरज आहे. हो, बरोबर. बघा, कोरोनामध्ये आपण सगळ्यांनी कशाला महत्व दिलं? आपल्या शरीराला. हो. आपण पळालोच की नाही. आत्ताही बरं नसेल तर काय करतो, डॉक्टरकडे जातोच की नाही. मग आजारी पडल्यावर जायचं की आजारी पडायच्या अगोदर इम्युनिटी वाढवायची. सेम इथे ऍप्लिकेबल आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही घर घेता, कशाला वाट बघताय की काहीतरी गोंधळ होईल आणि मग त्रास होईल आणि मग मी काहीतरी करेन. आधीच करा ना. बोलवा ना वास्तुशास्त्रज्ञाला आणि विचारा ना. आणि योग्य त्या गोष्टी करा, योग्य ते चेंजेस आणा. किंवा तुम्ही ज्या वेळेला घर घेताय, कधी कधी आम्ही डेट ऑफ बर्थ सुद्धा विचारून घेतो. तर डेट ऑफ बर्थ मध्ये कोणती दिशा तुमच्यासाठी उपयुक्त आहे हेही बघतो आणि त्यानुसार सजेस्ट करतो की हे घर घ्या किंवा हे घर घेऊ नका. मी आणखीन एक गोष्ट सांगेन की अनेक स्थापित
वास्तुशास्त्रज्ञ ह्या गोष्टीला थोडं नाकारतात, परंतु प्रत्येक वास्तूचा एक ऑरा असतो आणि प्रत्येक वास्तूमध्ये एक ऊर्जा असते आणि प्रत्येक वास्तूमध्ये एक व्हायब्रेशन असतात. बरोबर. हे व्हायब्रेशन आपल्याला चेक करता येतात. आता काय होतं की आता आम्ही इतके वर्ष प्रॅक्टिस करून आणि इतक्या घरांमध्ये जाऊन जाऊन नुसतं एंट्री घेतली किंवा एखाद्या वास्तूकडे आम्हाला ज्या वेळेला व्हिजिटला बोलवलं जातं, तर आधीपासूनच असं काहीतरी जाणवत राहतं की काहीतरी गडबड, काहीतरी गडबड. त्या व्हायब्रेशन आमच्यापर्यंत पोहोचलेल्या असतात. त्या वास्तूत गेल्यानंतर कळतं की थोडं लांब राहा. अच्छा. जर हे आम्हाला वाटतं तर तिथे राहणाऱ्या माणसांना किती त्रासदायक वाटत असेल. त्यामुळे मित्र-मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, जर घर घ्यायचंय तर आणखीन थोडं पण वास्तुशास्त्रज्ञाला बोलवा आणि तुमचं घर तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे चेक करून घ्या. बरोबर. आता समजा त्यांनी घर घेताना बोलवलं नसेल, पण घर घेतलंय, त्यांना कळतंय की काहीतरी प्रॉब्लेम्स होत आहेत. मग त्यांनी काय केलं पाहिजे आणि किंवा असे काही दोष असतील वास्तूमध्ये, ते नंतर सॉल्व्ह केले जाऊ शकतात का? हो. ओके. बघा, ईश्वराने आहे ना, असं कोणतंच कुलूप नाही बनवलं की ज्याची चावी नाहीये. हो, बरोबर. जसं गोदरेज कंपनीचं कुलूप, तर प्रत्येकाला चावी बनते. तसं ईश्वराचं एक वेगळं कुलूप आहे, त्याला चाव्या आहेत. अच्छा. वास्तुशास्त्रामध्ये पण असं आहे. ओके. प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम्सना सोल्युशन्स आहेत. ह्याला आपण उपायांचं शास्त्र म्हणतो. ओके. पण उपाय हे उपायच आहेत. जसं बघा, एखाद्याला काहीतरी हात दुखतोय समजा, एखाद्या व्यक्तीचा डॉक्टरकडे जातो, डॉक्टर औषधं देतो, मसाज देतो आणि बरा होतो. पण कुठेतरी ते जाणवत असतं, थोडं 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 दुखतंय माझं. काही काही उपाय सटीक असतात आणि काही काही प्रॉब्लेमचे उपाय सटीक नसतात. एक्झाम्पल देऊन सांगते, ईशान्येला जर टॉयलेट आलं, आता ईशान्येला टॉयलेट आलं तर प्रॉब्लेम आहे का? कारण काय काय असं त्या ईशान्येमध्ये दडलंय? ईशान्य ही देवांची दिशा आहे. ओके. जिथे देवघर ठेवतो. आपलं आयुष्याचा उदयकाल जो आहे हा ईशान्येपासून होतो. वास्तुपुरुष जो आपण ठेवतो त्याचं जे डोकं आहे ते पण तिथे असतं. आता जी क्रिएटिव्हिटीची, जी आपल्याला ऊर्जा देणारी दिशा आहे, तिथे जर आपण टॉयलेट केलं, म्हणजे जिथून तुम्हाला ऊर्जा मिळणार आहे, जिथून तुमचं मस्तक चालणार आहे, जिथे तुमची ब्रेनची ऍक्टिव्हिटी शार्प होणार आहे, त्याच्यावरती जर तुम्ही नको त्या गोष्टी टाकल्यात, आता टॉयलेट म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट WC, कमोड तिथे प्लेस केलं, काय डिस्पोजल, जिथून गेन करायचं तिथे तुम्ही डिस्पोज ऑफ करताय, कसं चालेल? मग त्यावेळेला ती संपूर्ण दिशा डिस्टर्ब होते आणि अनेक 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 इमॅजिन करणार नाही तसे प्रॉब्लेम लोकांना येतात. मग आता अशा वेळेला उपाय आहे ना, हा लिमिटेड आहे. अगदीच शून्य फरक देईल असं नाही. उपाय हा लिमिटेड फरक देईल. जास्तीत जास्त वेळा आम्ही असं सजेस्ट करतो की ईशान्येचं टॉयलेट आहे, समजा मोठा भाग जर टॉयलेटचा आहे, तर अगदी ईशान्येचं कमोड हलवून आपण थोडं तरी बाजूला घेऊया. म्हणजे बघा, डिग्री असते, त्या डिग्रीतून, त्या पर्टिक्युलर डिग्रीतून हलवून त्याला ज्या वेळेला बाजूला करतो, तर त्यावेळेला त्याचा इफेक्ट कमी होतो. म्हणजे जे वाईट दोष आहेत ते कमी कमी होत जातात. नंतर आम्ही तिथे अनेक धातू, अनेक शेप आणि मेटल यांचा वापर करतो. त्याचबरोबर आम्ही क्रिस्टलचा सुद्धा वापर करतो. टर्मोलिन नावाचं एक क्रिस्टल आहे, त्याचाही अशा वेळेला आम्ही वापर करतो की जेणेकरून दूषित झालेलं वातावरण कमीत कमी दूषित होईल आणि जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी देईल. परंतु 100% ह्याचं रिझल्ट येईल हे आम्ही अजिबात सांगत नाही. इथे काय होतं माहितीये का, अनेक वेळेला नॉर्थ ईस्टचं जे म्हणजे ईशान्येचं जे टॉयलेट आहे त्याच्यामध्ये भयंकर स्वरूपाचे आजार निर्माण होतात. आता अनेक लोक म्हणतात कॅन्सर होतो. मी जवळून पाहिलेलं आहे. एक क्लायंटनी मला बोलवलं, छान हसती फिरती मस्त स्त्री, आणि तिला कॅन्सर अचानक.
ब्रेस्ट कॅन्सर झाला. तिच्या मिस्टरांनी बोलवलं आणि आम्ही बघितलं नॉर्थ ईस्टला टॉयलेट आहे. म्हणजे हे ऐसा कुछ नहीं होता असं म्हणणारा नवरा, गुजराती होते ते, हल्ला बिचारा. म्हटलं सर बदली तो करना ही पडेगा. प्रत्यक्ष घरात ती दुर्घटना घडलेली होती, त्यामुळे त्याने लगेच ऐकलं. भरपूर रूम्सचा फ्लॅट होता, म्हणून त्याला चाललं की त्याने ते टॉयलेट इथलं कमोडच काढून टाकलं. स्वच्छ पाणी, नळ चालेल, साधं बाथरूम चालेल, कमोड नको. कारण स्वच्छ पाणी जर पाहिलं चालेल ना, पाण्याची दिशा आहे, काहीच प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे ऐकावं लागलं, कारण प्रॉब्लेमच तेवढे सिव्हिअर येतात. आता आणखीन एक गोष्ट सांगते की साऊथ ईस्टला टॉयलेट होतं. ओके. आणखीन एका व्हिजिटमध्ये पाहिलं की साऊथ ईस्टला टॉयलेट आहे आणि त्या घरात वारंवार ऍक्सिडेंट, फॅटल ऍक्सिडेंट झाला, म्हणजे दुर्घटना घडली ऍक्सिडेंटमध्ये. त्यावेळेला त्यांनी आम्हाला बोलवलं. म्हणे आता हे आमच्या डोक्याच्या बाहेर चाललंय. पारसी नाही, पंजाबी होते ते. त्यांनी सांगितलं, ये देखो मैडम क्या हो गया और क्या हमारे घर में बार बार किसी ने आपका नाम सजेस्ट किया है. आम्ही बघितलं टॉयलेट आहे तिथे. आता परत बघा अग्नीची दिशा. अग्नीची दिशा म्हणजे जिथे होम हवन यज्ञ घडले पाहिजेत, तिथे काय घडतंय? डिस्पोजल. सांगितलं त्याला. नशिबाने ह्याच्याकडे सुद्धा 2-3 टॉयलेट होते, म्हणून तो बंद करू शकला. ओके. पण मला सांगा, जर एकच जर जिथे टॉयलेट असेल तर त्या लोकांना, आम्हालाही कळतं की बिचारे खरंच प्रॉब्लेम मध्ये आहेत आणि आता काय करावं. मग अशा वेळेला उपाययोजना. पण उपाययोजना काही बाबतीत 100% रिझल्ट देत नाहीत, पण अनेक बाबतीत उपाययोजना अत्यंत सुंदर रिझल्ट देतात. आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगते की दुबईची व्हिजिट होती माझी. दुबईत बोलवलं गेलं आणि ड्रायफ्रुट्स घ्यायला गेलो आम्ही तिथे एका दुकानात. म्हणजे बाकीच्या वास्तू व्हिजिट झाल्या होत्या, टॅरो न्यूमरोची कन्सल्टन्सी झाली होती आणि संध्याकाळी वेळ होता. माझे असिस्टंट आणि मी गेले आम्ही तिकडे आणि त्या दुकानात गेल्याबरोबर मला काहीतरी वेगळं जाणवलं. असं भरपूर जायफळ, वेलची आणि असं सगळं ठेवलेलं दुकान. तर मी त्या माणसाशी बोलायला सुरुवात केली. म्हटलं, आपको पता है ये जायफल का उपयोग क्या है? त्याने मला एकदम कॅज्युअली घेतलं. त्याला काय माहित कोण आलंय. म्हणजे कसं कळणार ना, आपल्यालाही नाही कळत असं. तर तो म्हणतो, हाँ ओ व्हाट्सएप यूनिवर्सिटी में पढ़ते हैं हम लोग की पतला होना है ना तो जायफल. मी म्हंटल, माझ्याकडे बघून बोलतोस का? मी म्हंटले, नहीं नहीं भाई साहब, मैं आपको और कुछ बोलना चाहती हूँ. तो म्हणाला, ठीक है बताइए. म्हणजे ही वॉज व्हेरी कॅज्युअल. म्हणजे यदि कोर्ट केस होती है ना, कोर्ट केस, यदि कोई फंसता है ना, तब ये जायफल बहुत काम की चीज है. ताडकन उठलं तिथून आणि सरळ त्याच्या टेबलच्या इथून बाहेर आला. मॅडम आपको कैसे समझा? म्हटलं, क्या? मला नव्हतं माहिती. मला ते व्हायब्रेशन येत होते आणि मी बोलत होते. म्हणे, मैडम आपको पता है दुबई कितनी स्ट्रिक्ट है लॉ एंड ऑर्डर के बारे में. म्हटलं, मालूम है मुझे. मैंने मैं फंसा हूँ, कोर्ट केस में फंसा हूँ और आप इधर आके मुझे वही बता रहे हो. अब बताइए मैडम प्लीज, ये जायफल क्या काम करेगा? रेमेडी देते हैं अत्यंत म्हणजे उपयुक्त आणि 100% काम करणारी रेमेडी देते मी तुम्हाला. आता देऊ ना? तर बघा, त्याला मी सांगितलं, त्याने मला काय सांगितलं, मॅडम संडे होता आम्ही गेलेलो. म्हणे, कल ना मुझे मेरा एडवोकेट ने बोला है 2 बजे तक आपके किस्मत का फैसला होगा. 6 जण अडकलेली, 6 जण तुम्हाला दुबईत आतमध्ये टाकणार. म्हणजे सगळे असं सगळं झालं होतं की उद्याचा दिवस येस ऑर नो. काटा येतो ना मला सांगताना. ऐकताना पण काटा येतो. तर मी एकदम माहित नाही, कारण स्वतः बोलतच होते ना. म्हटले, ये जायफल लेने का. मला म्हणतो, मैडम आप निकाल के दीजिए ना. काढलं एक जायफळ दिलं. म्हटले, ये इसको बीच में काटो और कल ये जायफल आपके शूज में डालने का और आधा जायफल आपके वॉलेट में डालने का और उधर जाने का. आधा घंटा जल्दी पहुंचो. बरोबर आहे का काय सांगते? अर्ध सांगितलं तुम्हाला, जायफळ कापा, शूज मध्ये सॉक्सच्या मध्ये टाका आणि अर्ध पॉकेटमध्ये ठेवा आणि कोर्टात जा.
कोर्टाचं कॅन्टीन शोधा. समजा कॅन्टीन नसेल तर आजूबाजूला एखादी टपरी असेल, तर त्या टपरीमधून एक कोल्ड ड्रिंक घ्या. आता कोल्ड ड्रिंक मँगोला घ्यायचा नाही, काय घ्यायचं? थम्सअप घ्या, कोका कोला काळ्या रंगाचं, ब्राऊन कलरचं घ्या. कोर्टाचंच टॉयलेट, कोर्टाच्या टॉयलेटमध्ये जा, ते असं पकडा, 3 वेळा फिरवा अँटी क्लॉकवाईज, आणि तिथे कमोड नसेल, इंडियन टॉयलेट असेल तरी त्याच्यात ओता, फ्लश करा किंवा पाणी टाका, तिथेच बॉटल फेकून द्या. झाकण लावायचं नाही, बॉटल एकीकडे झाकण एकीकडे फेकून द्या आणि बाहेर या. मला म्हणाला ठीक है मैडम मैं ना आपको कल फोन करूंगा, प्लीज प्लीज फोन उठाना. म्हणलं अरे मेरा तो कल सुबह का फ्लाइट है, मैं तो जाऊंगी. म्हणे प्लीज फिर भी उठाना. म्हटलं ओके चलो. मला पण बघायचं होतं दुबईवाल्याला माझा उपाय होतो की नाही बरोबर. आणि दुसऱ्या दिवशी मी भारतात पोहोचले. माझं लवकरचं फ्लाईट होतं, त्याच्यामुळे 10:30-11 पर्यंत मी माझ्या घरी आले. ह्याचा मला 2 वाजता कॉल. म्हणे मॅडम मला असं वाटलं माझा उपाय, कारण असं घाबरले होतं. मैडम मेरे एडवोकेट ने बोला है तुम घर चले जाना. बोला अच्छा, तो ठीक है 2:30 बजे फोन करो मुझे. वो 5 जन को नहीं बोला, मुझे अकेले को बोला. क्या मेरे को पकड़ने वाले हैं इसके लिए मुझे भागने के लिए बोला? ना उल्टा सोच रहे हो, जाओ तुम घर पे. 3 वाजता फोन आला. मैडम मैं छूट गए, बाकी अंदर गए. अरे वा वा वा. आणि त्या माणसाने मला इतके क्लायंट्स दिले, दुबईचे क्लायंट्स, भारतातले क्लायंट, गुजरात मधले क्लायंट. विशाल म्हणून नाव आहे त्याचं. विशाल सुनोगे तो आपकाही बारे में बता रही हूँ. आणि मेसेज पाठवतो, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. बरं वाटतं. खूपच छान इन्सिडेंट होता. खरंच. हो मॅडम, अशा काही जागा असतात का की शापित जागा किंवा जिथे स्मशानभूमी होती तिथे घर बांधलं तर काय त्रास होतो वगैरे? हो. ओके. हॉन्टेड, झपाटलेली घरं, म्हणजे हॉरर मूव्हीत बघायला बरं वाटतं, प्रत्यक्ष नको रे बाबा, अंगावर काटा. अहो वास्तू कन्सल्टंटना पण त्रास होतो. ज्यावेळेला एखादी जागा विचित्र व्हायब्रेशनची असते किंवा एखादी अशी वेगळी शक्ती ज्यावेळेला असते, तर ती शक्ती आम्हालाही एंट्री करू देत नाही किंवा आम्हालाही त्रास देते. मी तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून माझ्या नवीन म्हणजे तरुण मित्रमैत्रिणी जे वास्तुशास्त्रात येऊ घातलेत, त्यांच्यासाठी मी इथं एक त्यांना उपयुक्त अशी गोष्ट सांगते की मित्रमैत्रिणींनो, वास्तू शिकत असाल आणि अशा कुठल्या तरी जागेत जर तुम्ही जाणार असाल तर पाण्याची 1 बॉटल आपल्याकडे भरून घ्यायची, पिण्यासाठी नाही. ज्या वेळेला ते पूर्ण वास्तू करून याल त्या घराच्या बाहेर आल्या आल्या ते पाणी फेकून द्या. कारण वॉटर इज अ बेस्ट कॅरियर ऑफ एनर्जी. ती संपूर्ण दुष्ट शक्ती त्या पाण्यात आलेली असते आणि ते पाणी ओतून द्यायचं आणि शंकराचं मंदिर गाठायचं, तिथे जाऊन नमस्कार करायचा, म्हणजे ज्या काही निगेटिव्ह एनर्जीज बरोबर आलेल्या असतात त्या तुटत जातात. आता असं नाही केलं तर काय होतं? ज्यांना माहित नाहीये, जे असेच जातात, कारण त्यांना सांगितलं तर जातील ना. मी अशा एका ठिकाणी गेले होते, पाणी घेऊन गेले होते, तरी सुद्धा अशा काही घटना घडल्या की हात दुखावला गेला. एका ठिकाणी तर असं झालं, अशी धडपडले ना, मला जाणीव झाली सरळ चालतेने धडपडायचं काही कारणच नाहीये, पण एखादा जर्क बसतो. अनेक वेळेला त्या वास्तूत ज्या वेळेला आम्ही जातो तर एक विचित्र गंध असतो, जो नॉर्मल माणसाला कळेलच असं नाहीये. तर तो गंध जो आहे हा सुद्धा प्रचंड आपल्याला त्या वास्तूबद्दल सांगून जातो. जेव्हा आम्ही एखादं इंडस्ट्रियल व्हिजिट करतो किंवा एखादा लोक आम्हाला विचारतात हा प्लॉट घेऊ का, त्यावेळेला त्या मातीचा गंध घेतल्याबरोबर आम्हाला कळतं की हा प्लॉट घ्यायचा की नाही घ्यायचा. कारण ह्या शापित वास्तू, तिथल्या एनर्जी, ज्या वेळेला एखादं स्मशान असतं, अतृप्त आत्मे असतात, म्हणजे आपण कितीही नाकारा आणि म्हणा ऐसा कुछ होता ही नहीं है, पण होता है. डरने की जरूरत नहीं है, अपने आप को फुल्ली प्रोटेक्ट करने को आना चाहिए एंड यू कैन इजीली डू दैट.
जसं मी आता हे उपाय सांगितले. आणखीन एक उपाय तुम्हाला सगळ्यांना सांगते, हा सगळ्यांनी आपल्या घरात करायचा, सगळ्यांनी करायचा. एक काचेचं बाउल, अच्छा. त्या बाउलमध्ये खडे मीठ, क्रिस्टल सॉल्ट, टाटाचं गुलाबी रंगाचं मीठ घ्यायचं नाही. हे टाटा सॉल्ट न घेता खडे मीठ. समुद्री मीठ, खडे मीठ घ्यायचं. त्याच्यावरती 9 लवंगा ठेवायच्या ओके. आणि एक फिटकरी म्हणजे काय म्हणायचं, तुरटीचा तुकडा ठेवायचा आणि तो आपल्या दरवाजाच्या एंट्रन्सला ती गोष्ट ठेवून द्यायची, हा बाउल. ओके. तुमचा सोफा असेल तर सोफ्याच्या खाली ठेवा. ज्या काही निगेटिव्ह शक्ती तुमच्या दरवाजातून आतमध्ये एंट्री घेतील तिथल्या तिथे खेचून घेतल्या जातात. ओके. अशा वास्तूंमध्ये अनेक उपाय करावे लागतात. आणि बघा, एक गोष्ट अजून सांगते निलेश, की फक्त वास्तुशास्त्रज्ञाने उपाय करून काही होत नाही जोपर्यंत तुमची जोड नाहीये. म्हणजे आम्ही सांगतो बगलामुखीचा मंत्र म्हणा म्हणजे म्हणाच. तुम्ही सांगाल केलं ना आता सगळं, 100% तुम्हाला रिझल्ट पाहिजे ना, तर करा स्वतः पण. आणि आपलं घर सुंदर बनवणं, प्राणवायू, प्राणशक्ती त्यामध्ये आणणं हे आपलं काम आहे. वास्तुशास्त्रज्ञ तर 100% त्याचं काम करतोच, पण तुमची साथ गरजेची आहे. तर अशा या हॉन्टेड वास्तूंमध्ये आपल्याला त्यांना सांगावं लागतं, होम हवन करावं लागतं. काही आम्ही क्रिस्टल्स वापरतो, जसं टायगर आहे, हा क्रिस्टल आहे. बरं झालं सांगितलं, हा सेलेनाइट आहे. ओके. ह्या सेलेनाइटचा टॉवर पण मिळतो. हे सेलेनाइट आहे ना, असे एखादी गरोदर स्त्री असेल, तिच्या जवळ हा सेलेनाइट ठेवावा. पूर्ण प्रोटेक्शन होतं. अच्छा. सांगत नाहीत, पण हा उपाय आहे ना, सांगायलाच पाहिजे. सेलेनाइट विशिष्ट शेपमध्ये त्या जर म्हणजे त्या गरोदर बाईजवळ जर ठेवला तर तिच्या गर्भाचं रक्षण अत्यंत सुंदर होतं. मग ती वास्तू तुमची कशी पण असू देत. अच्छा. टायगर आहे, ठेवायलाच हवा, ओके. की जेणेकरून तुमचं संरक्षण. बघा, एका दिवसात मिरॅकल नाहीये. आजच्या इतकी महाग झालेल्या घरांमध्ये घर बरोबर नाहीये, व्हायब्रेशन बरोबर नाही म्हणून बदली करणं एवढं सोपं नाहीये. मग हे उपाय करूया. आता आणखीन बघा, हा टायगर आहे, ओके. किती सुंदर आहे. जर बघाल हो. चमक कळत असेल याची. हा प्रत्येक घरात हवाच. अच्छा. काय होतं याने? दुष्ट शक्ती. हो. 2 प्रकारच्या दुष्ट शक्ती असतात. अच्छा. एक तर आपण अतृप्त आत्मे वगैरे म्हणतो, आणि दुसरे अतृप्त आत्मे आपल्या आजूबाजूला शेजारी कुठेही असू शकतात. त्यांच्याकडं कसं संरक्षण करायचं आणि मिठ्ठी चोरी कसं कळणार? म्हणजे बोलायला तर असं वाटतं, माय गॉड, ह्या व्यक्तीला आपली किती काळजी आहे, पण घरी जाऊन म्हणतो, अरे त्यांच्याकडे बघ. हा व्हायब्रेशन आहे, हे जेलसीच्या पण व्हायब्रेशन आहेत आणि ह्या व्हायब्रेशन लागतात. मग अशा वेळेला ह्याने संरक्षण होतं. हे हवं आपल्याला. ओके. आता आपण क्रिस्टल्स बाबतीतच बोलतोय, हां. तर आणखीन थोडीशी क्रिस्टलची माहिती सांगते. हे जे क्रिस्टल आहे नॅचरल आहे. बघा, हे असं वाटतं की खोटं म्हणजे आर्टिफिशियली बनवलं, पण हा नॅचरल आहे. ओके. तर हा जो आहे ना, एखाद्या सासू सुनेचं जर भांडण घरात होत असेल, याची मागणी मोठ्या प्रमाणात येईल. हा क्रिस्टल आम्ही देतो. अच्छा. आणि रिझल्ट खूप चांगला आहे. म्हणजे काय माहितीये, ऍटलिस्ट तह होतो, त्यांच्यात तह होतो. म्हणजे काय, ठीक आहे, मी तुम्हाला काही बोलणार नाही, तुम्ही मला काही बोलू नका, एवढ्या लेवल पर्यंत तरी हा क्रिस्टल बॉल आणतो. हा बघा, हा आहे एमेथिस्ट. ओके. मोठा आहे हा एमेथिस्ट. हा पण सगळ्या घरात हवा, एस्पेशली जिथे मुलं अभ्यास करतात. हा एमेथिस्ट तिथे ठेवायचा. एमेथिस्टचं काय, हातात घेऊन बघा किती थंड लागेल. ह्या एमेथिस्टचं कार्य काय आहे माहितीये का? एकाग्र होणे, फोकस होणे. आता मी ना अनेक फील्डमध्ये आहे. जसं की मी मेंटल हेल्थ एक्सपर्ट आहे, मी इलेक्ट्रो होमिओपॅथी केलेलं आहे, माझी पेशंट्स असतात. आता मी टॅरोही करणार, मी न्यूमरोलॉजी करणार, मी वास्तू करणार आणि मी हेही करणार. मी एकच आहे.
डिवाइड होणार. अभ्यास कधी करू? अभ्यास लागतो, सतत अभ्यास लागतो. मग अशा वेळेला अनेक प्रकारचा अभ्यास करताना मला हा मदत करतो. ज्या वेळेला मला असं वाटतं अरे बापरे, भरपूर एमेथिस्टला घेऊन बसते बघा, मी लिटरली अशी घेऊन बसते. आणि मला अत्यंत सुंदर सुंदर म्हणजे सुंदर याचा अनुभव आहे. हा बघा, हे जे मी ब्रेसलेट घातलंय हे आहे रोज क्वार्ट्स. प्रेमात पडायला सगळ्यांनाच आवडतं, पण ते एकट्यानेच प्रेमात पडून चालत नाही, समोरचं पण प्रेमात पडलेलं पाहिजे. रोज क्वार्ट्स वापरा, व्हीनस ऍक्टिव्हेट होतो आणि आपल्याला त्याचा फायदा होतो. म्हणजे ज्या वेळेला बाकी वास्तू करत असताना तुमची रिलेशनशिप ज्या वेळेला आम्ही स्ट्रॉंग करतो, तर पर्सनल लेवलला सुद्धा तुम्हाला आम्ही क्रिस्टल्स वापरायला देतो. आणि जर तुमचं नवीन घर असेल, नवीन घर बनत असेल, आम्हाला ते तिथे वास्तू करायला जास्त आवडतं. त्याचं कारण सांगते, की आम्ही सांगतो बेअरशेल फ्लॅट घ्या. बेअरशेल फ्लॅट म्हणजे बिल्डरला सांगा काहीच करून देऊ नको, फक्त भिंती बांधून दे. मग भिंती बांधून दिल्या ना, की आम्ही प्रत्येक दिशेचे वेगवेगळे क्रिस्टल्स आहेत. आम्ही अक्षरशः जमिनीखाली अंथरतो ते. अच्छा. आणि त्याच्यावर लाद्या बसवल्या जातात. इतका सुंदर इफेक्ट आहे ना. ओके. म्हणजे आणखीन एक गोष्ट सांगते, की अनेक वेळेला वास्तूत काय होतं माहितीये का, एक्सटेन्शन होतं किंवा कट्स येतात. एल शेपचं घर आहे. एल शेपचं घर बघा, एल आला असा, मग इथला भाग तुमचा नाहीये ना. समजा आता नॉर्थ वेस्ट तुमचा कट झाला. आता नॉर्थ वेस्ट आहे जिथून तुम्हाला सपोर्ट मिळतो, जिथे तुम्ही मार्केटिंग उत्तम करू शकता. म्हणजे तुमचं नाव लोकांपर्यंत जाणं हे तुम्हाला करायचं असतं. तुम्हाला गव्हर्नमेंटचा सपोर्ट पाहिजे असतो, किंवा तुमचं बँक लोन व्हायला लागतं, तुमच्या कोर्ट केसेस, कोर्टाच्या तुम्हाला मॅटर्स नको असतात, त्यावेळेला तुमचा नॉर्थ वेस्ट स्ट्रॉंग पाहिजे. ओके. पण तो नॉर्थ वेस्ट कटच झाला, मग आता करणार काय? मग आम्ही अशा वेळेला काय करतो माहितीये, आम्ही तुमचं संपूर्ण घर ह्याला कट म्हणजे असं कट नाही करत, आमच्या पद्धतीने कट करतो. म्हणजे आम्ही तांब्याच्या पट्ट्या टाकतो पिरॅमिड असलेल्या, आणि एका घराला 2 भागात विभागतो, 2 ब्रह्मस्थान निर्माण करतो. म्हणजे एक घर रेक्टँग्युलर होतं आणि दुसरं स्क्वेअर होतं. म्हणजे हा जो नॉर्थ वेस्टचा जो कट झाला तो निघून गेला. आणि त्याच वेळेला अशा ठिकाणी मेटल आणि शेप ह्याची थेरपी वापरतो, आणि मग त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळतात. तुम्ही आता जे क्रिस्टल्स सांगितले ते खूप उपयुक्त आहेत, पण ते ओरिजिनल आहेत की नाही ते कसं कळतं? फार छान प्रश्न आहे. Amazon वरती भरपूर क्रिस्टल्स मिळतात. तिथे जे 450 विकलं होतं ते आम्हाला 450 सप्लायर पण देत नाही. बरोबर. आणि इतका इतका कमी फरक असतो ना, म्हणजे बेमालूनपणे त्याला बनवलेलं असतं, परंतु स्पर्श सांगतो. ओके. थंडावा. मी आता एमेथिस्ट दिला हातात, किती थंड होता. उष्णता असं वाटतं खेचून घेईल. क्रिस्टल्स आता आम्हाला सरावाने समजतात. सामान्य माणसाला समजणं खरंच कठीण आहे. त्यामुळे एकच सांगेन, की जी लोक तुम्ही चांगली ओळखता त्यांच्याकडनं क्रिस्टल जरूर घ्या. कारण आणखीन एक गोष्ट, क्रिस्टलला चार्ज करून दिलं जातं. क्रिस्टल आणला, घेतला आणि वापरला, फायदा होतोच, नाकारणार नाही, कारण त्याचं स्वतःच नैसर्गिक आहे हे सगळं. परंतु ज्यावेळेला त्याला चार्ज केलं जातं, ज्यावेळेला त्याला प्रोग्राम केलं जातं, त्यावेळेला ते क्रिस्टल तुमच्यासाठी 100% काम करतात. म्हणजे मी सांगितलं ना, जसं आम्ही वास्तूमध्ये असं चादर अंथरतो, तर त्यावेळेला ते क्रिस्टल्स आमच्या समोर असतात. त्या क्रिस्टल्सना आम्ही चार्ज करतो, किंवा जे हेलिक्स वगैरे जे वापरतो त्यांना सुद्धा आम्ही त्याची पूजा करतो, आणि त्यानंतर त्याला वापरलं जातं. जो माणूस आहे, ज्याच्या घरासाठी करायचंय, त्या व्यक्ती त्यांचे व्हायब्रेशन्स घेतो, आणि ते त्याच्यावरती काम केल्यानंतरच रेमेडीज होतात. असं उठल्याने रेमेडी केलं तर त्या रेमेडी होत नाही. सक्सेसफुल करायचं तर हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. साऊथ वेस्टची एका ठिकाणी रेमेडी केली. साऊथ वेस्ट एंट्री होती, डोअर. ऐकलंय का कधी, की साऊथ वेस्ट म्हणजे बरबाद? हो. आणि लोक अवॉइड करतात. आता घेतल्यावरती जरा प्रॉब्लेम होतो ना, घेणं अवॉइड करा. कारण का साऊथ वेस्ट काय माहितीये का, स्टेबिलिटीचा झोन. स्टेबिलिटी म्हणजे बंद, बरोबर आहे. बंद केलं
तुम्हाला जर मला जर इथे हलायचं नाही, मला ध्रुव ताऱ्यासारखं जर राहायचंय, तर माझ्या पाठीमागे तसं कडेकोट बंदोबस्त पाहिजे ना, वॉल पाहिजे ना. पण तुम्ही ती वॉल ओपन करताय. म्हणजे येणार जाणार तिथून स्टेबिलिटी कशी? तिथून येणार सगळं निगेटिव्ह एनर्जी. मगाशी सांगितलं सूर्यप्रकाश कसा जातो आणि तिथून ती निगेटिव्ह गोष्टी सगळ्या येतात. मग आपल्याला थांबवायचंय, कसं थांबवणार? एका ठिकाणी आम्ही त्याच्यावर उपाय केला. जे आमचे हेलिक्स असतात त्या खाली उंबरठा त्यांना सांगितलं होतं उंबरठा टाकायचा नाही, आम्ही टाकणार. अच्छा. आणि ते टाकल्यानंतर तिथे त्याच्यावर चंदन, हळद ह्यांचा वापर केला आम्ही. आणि खरंच सांगू की त्याचे जे व्हायब्रेशन म्हणजे ते स्वतः जे ओनर होते ते लोक पण म्हणाले फार वेगळं वाटतंय मॅडम. म्हणजे ते व्हायब्रेशन्स ना सामान्य माणसाला दिसत नाहीत आपल्याला, पण ते जाणीव होते. इतकं सकारात्मक वातावरण. आम्ही अर्थात त्यांच्या वरती पण ठेवायला काही फ्रेम्स दिल्या की जेणेकरून सगळं स्टेबल, म्हणजे अव्हॉइड करता येत नाही तिथे रेमेडीज 100% करतो. 100% म्हणजे आम्ही त्यांना सांगतो हे पण उपाय तुमच्या बरोबरीने करा आणि मग आपण 100% खेचून आणूया. अप्रतिम अप्रतिम त्या व्हायब्रेशन रेमेडी करतानाच कळतात. ओके. वास्तुशास्त्रामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे, किंवा अशा कोणत्या दिशा आहेत जिथे आता जसं तुम्ही म्हणालात की टॉयलेट ईशान्येला असूच नाही. ओके. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या नाहीच पाहिजेत आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या असायलाच पाहिजेत, म्हणजे त्या दिशेला तीच गोष्ट असली पाहिजे? तर वॉशिंग मशीन, मी म्हणेन साऊथ वेस्टला वॉशिंग मशीन न्यायचीच नाही, कधीच नाही न्यायची. काय करते वॉशिंग मशीन? गरगर 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 फिरवते. मी काय सांगितलं साऊथ वेस्ट काय आहे? स्टेबिलिटी. मग ते जर तुम्ही चक्र फिरतं ठेवलं कसं चालेल? बरोबर. हलवून टाकणार. आणि तुम्हाला तर स्टेबिलिटी पाहिजे. स्टेबिलिटी कशासाठी? ऐश्वर्य, वैभव, रिलेशनशिप मध्ये स्टेबिलिटी हवी आपल्याला. मग ती वॉशिंग मशीन कुठे तुम्ही प्लेस कुठे करणार? मग त्याच्यासाठी ईस्ट पासून पुढे जायचं आणि साऊथ ईस्टच्या अलीकडे यायचं. ओके. म्हणजे ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट म्हटलं जातं त्याला. ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट तिथे तुम्ही ती ठेवा, कारण ती आहे चर्निंगची दिशा. चर्निंग म्हणजे काय? विचार. आपल्याला त्या एखाद्या गोष्टीवरती आपण म्हणतो ना किती किस पाडतो, वॉशिंग मशीन किसच पाडते ना, गोल 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 फिरते. ठेवा तिथे, ठेवायलाच हवी. आता साऊथ वेस्टला जाऊन जर तुम्ही लाल कलर मारलात, साऊथ वेस्ट अजिबात चालणार नाही. पृथ्वी तत्व आहे. आपण पृथ्वी, जमीन, आपण डोंगर बघतो, कोणता रंग असतो साधारण? ब्राऊन, पिवळा. पिवळ्याकडे झुकणाऱ्या शेड्स. डोंगर बघितला, डोंगर आपल्याला असं पिवळ्यात दिसतो. बरोबर आहे. तर हा पिवळा रंग हा स्टेबिलिटीचं प्रतीक आहे. आणि तो आपला साऊथ वेस्टला असायला हवा. आता ते साऊथ वेस्टच्या जरा पुढे आले की वेस्ट लागते. वेस्ट म्हणजे काय माहितीये का? वेस्ट म्हणजे वेस्ट नाही, तर वेस्ट म्हणजे गेनची दिशा. तिथे जे ठेवाल ते तुम्हाला गेन देणार. मग तुम्हाला आता एखादी व्यक्ती म्हणते की माझ्या मुलाने छान अभ्यास करायला पाहिजे, मग त्याला कसं बसवा माहितीये का? त्याला तिथे बसव, पण त्याचं तोंड कुठे पाहिजे? पूर्वेकडे पाहिजे. वेस्टला बसवा, पाठ करा, पण चेहरा कुठे? पूर्वेकडे पाहिजे. चेहरा कुठे? उत्तरेकडे पाहिजे. तुम्हाला पैसे हवेत, अपना सपना मनी मनी, सबका सपना मनी मनी. आता हे पैसे हवेत, मग काय करायचं? मला तर माहितीये की वेस्टला तर पैसे ठेवून, तिजोरी ठेवून चालत नाही. साऊथ वेस्टला ठेवा सांगतात, म्हणजे स्टेबल, भरपूर सोनं नाणं वाढेल. पण मला वाटते की मला गेनची प्राप्ती अजून पाहिजे. काही टेन्शन घेऊ नका. एक 500 रुपयाची नोट घ्या, एखादा दागिना असेल ना छोटासा, मोठा नाही म्हणत मी, तो एखाद्या डब्यात ठेवा आणि जा ना ते साऊथ वेस्ट मध्ये ठेवा. साऊथ वेस्ट नाही, वेस्ट मध्ये ठेवा, वाढत जाणार. कारण वेस्ट ही गेनची दिशा आहे, प्राप्तीची दिशा आहे. वारंवार गोष्टीत वाढ होण्यासाठी आपल्याला तिथे ठेवायचं असतं. म्हणजे ह्या गोष्टी आपण लक्ष द्यायलाच पाहिजे. नॉर्थ वेस्टला आहे ना तुम्ही मोती ठेवा. आणि मस्ट काय करायला पाहिजे, तर छोटेसे उपाय सांगते की साऊथ ईस्टला ना तुम्ही तुपाचा डबा ठेवा. तूप 1, 1.5, 2 किलो तूप ठेवा. बघा सोपं आहे, पण सटीक उपाय आहे. आता का? कारणही सांगते. साऊथ ईस्ट ही लक्ष्मीची दिशा आहे.
जर तुम्हाला रेग्युलर पैसा हवा असेल ना, निलेश विचार करा, भरपूर पैसा हवा आहे का? तर काय कर माहितीये का? तुझ्या घरात आहे किंवा तुझ्या ऑफिसमध्ये सुद्धा साउथ ईस्टला अशी बसलेली लक्ष्मी जी दिवाळीत असते बघ, अशी हातातून पैसा येतोय, तर तशा लक्ष्मीचं चित्र साउथ ईस्टला ठेव आणि तिथे जवळ कुठेतरी तुपाचा डबा ठेव. ओके. हे केल्यामुळे पैशांचा ओघ वाढत जातो. म्हणजे कंटिन्युअस येणारे पैसे जे लागतात, ते पैशांचा ओघ वाढत जातो. आणखीन एक गोष्ट सांगते, साउथ वेस्टला मोरपंख लाव. किती लावशील? 7 लाव, 11 लाव, विषम संख्येत लाव. नॉर्थ वेस्टला ना तांदूळ ठेव, मोती ठेव, खूप फायदा होऊन जातो. आणि नॉर्थ ईस्टला आलास ना, म्हणजे ईशान्य, ईशान्येला ना चांदी, चांदी बघ, 2 उपाय ईशान्येचे खूप सुंदर आहे. एक म्हणजे तुम्ही पाण्याचा घडा ठेवा आणि दुसरा म्हणजे चांदी आणि त्याच्यामध्ये तांदूळ भरून ठेवा. ओके. हे दोन्ही उपाय तुम्हाला अप्रतिम, म्हणजे असं म्हणतात ना, ऊपर वाला बैठा है छप्पर फाड़ के देने के लिए, तुमको लेने को आना चाहिए. वास्तूची मदत घ्या आणि फाडा ना छप्पर. अरे वा वा. आणि एक सांगू का, म्हणजे मी मॅनिफेस्टेशन शिकवते, स्विचवर्ड ग्रँडमास्टर आहे मी, म्हणून सांगते वास्तूमध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये आहे ना ऍफर्मेशन. मी जरा डॉक्टर शोभा जरा ऍफर्मेशनला कमी मानते. डॉक्टर शोभा मानते ती कन्फर्मेशनला. गिव्ह कन्फर्मेशन. माझ्या घरात हे असंच घडणार. अच्छा. ही पॉवर, ही सबकॉन्शियस माइंडची पॉवर ज्या वेळेला वास्तूत चालवता ना, उपाय काय रिझल्ट करून जातात माहितीये. अच्छा. एक छोटस, पैसे मलाही आवडतात, सर्वांनाच आवडतं. आपल्या पलीकडे कॅमेरामॅन आहेत त्यालाही आवडतात आणि आपल्या व्ह्युअर्सना तर आवडतातच. आता एक स्विचवर्ड देते. स्विचवर्ड म्हणजे काय असतं माहितीये? शब्द. असे शब्द जसं स्विच ऑन ऑफ केल्याप्रमाणे, जसं लाईट लावली तर लाईटच लागणार, फॅन लावला तर फॅनच लागणार, बटन दाबल्यावर, तसे हे शब्द बोलले की ती घटना घडणारच. असं तुम्हाला वास्तुप्रेमींना एक उपाय देते की ग्रीन कलरचं पेन घ्या, म्हणजे आउटर नाही, त्याची इंक ग्रीन पाहिजे, आणि त्याने COUNT काउंट हा शब्द लिहा आणि तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा. आणि रस्त्याने येताय, जाताय, गाडी चालवताय, काय करताय, काउंट 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 काउंट, पैसे आलेच पाहिजेत. अच्छा. का जबरदस्त स्विचवर्ड आहे ना, सगळ्यांनी वापरा. नॉर्थ दिशेला काउंट लावून ठेवा, काउंट आकर ही रहेगा. तरी समजा एखादा माणूस खूप स्टक झाला असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? स्टक म्हणजे कसं म्हणशील? म्हणजे ग्रोथ वाईज त्याची फायनान्शियली ग्रोथ होत नाहीये किंवा जॉबमध्ये असेल, करिअरमध्ये असेल. ऑपॉर्च्युनिटीज नाही मिळत. हा, ऑपॉर्च्युनिटीज नाही मिळत. येस, प्रमोशन पाहिजे असतं, बरोबर. चांगले जॉब शिफ्ट करायचं असतं, मिळत नाही. आता ऑपॉर्च्युनिटीची दिशा आहे नॉर्थ. ओके. उत्तर. उत्तरच आपल्याला उत्तर देते. काय करायचं बघ अशा वेळेला? नॉर्थला पाण्याचा एखादा, म्हणजे पाण्याची अरेंजमेंट करायची. मी आहे ना, एक बिझनेसमॅन होता की त्याच्याकडे ना क्लायंट येत नव्हते किंवा त्याला बिझनेस वाढवायचा होता पण तो वाढवलाच जात नव्हता. तर मी त्याला ना एक नळ दिला. आता हा नळ कसा आहे माहितीये का, त्यातून असं नुसतं पाणी वाहताना दिसतं, ऍक्च्युअली पाणी वाहतं पण ते तिथूनच जातं येतं. म्हणजे जसं आपलं शोपीस वगैरे. शोपीस असतं तसं. ते मी त्याला दिलं आणि इतका सुंदर रिझल्ट मिळाला ना त्याला. म्हणजे नॉर्थ मध्ये जर तुम्ही एखादं असं पाण्याचं काही स्त्रोत जर निर्माण केलात किंवा तुम्ही झऱ्याचं चित्र लावलं तरी तुम्हाला खूप छान ह्याचं, म्हणजे जर जॉब मिळत नसेल तर जॉब मिळतो. हा उपाय तुम्ही करून बघा. ओके. चांगलाच फायदा होतो. ओके. आता ना बिल्डर कम्युनिटी आहे, तर त्यांनी काम सलग होण्यासाठी काय केलं पाहिजे? जर तुम्ही बघितलं ना, अनेक वेळेला असं असतं की मोठे मोठे प्रोजेक्ट असतात पण ते मध्ये बंद पडतात. हो. काहीतरी अडचणी. आता बघा 2 प्रकारच्या अडचणी येतात यांना. बिल्डर कम्युनिटीसाठी अगदी गरजेच्या असलेल्या 2 गोष्टी सांगते. अनेक उपाय आहेत पण त्यातले 2 सांगते. बिल्डरचं सगळं काम असतं गव्हर्नमेंटकडे. अप्रुव्हल शिवाय काहीच नाही. आणि अप्रुव्हल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अडकलं जातं. आता काही बाकी जास्त बोलत नाही मी या बाबतीत. मग अशा वेळेला
हे आपल्याला त्यांचा सपोर्ट कसा मिळावा, त्या लोकांनी आपल्याला कशी मदत करावी, याच्यासाठी तुम्ही 2 गोष्टी करायच्या. एक तर सूर्य आराधना गरजेची आहे बिल्डर्सना, आणि दुसरं म्हणजे अशोक स्तंभ. अशोक स्तंभ जे आपले राजचिन्ह आहे, ते राजचिन्ह तुम्ही नॉर्थ वेस्टला ठेवायचं. आणि तुम्ही जिथे बसता त्या तुमच्या टेबलवर सुद्धा अशोक चिन्ह ठेवलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला गव्हर्नमेंटचा सपोर्ट मिळतो. पॉलिटिक्समध्ये असाल ना तरी सुद्धा ह्याचा अत्यंत सुंदर उपयोग आहे. ऑफकोर्स काही आणखीन पॉलिटिशियन्सना रेमेडीज द्याव्या लागतात की जेणेकरून त्यांची पॉवर वाढत जावी, त्यांचं गव्हर्नमेंटमध्ये मान, नेम, फेम त्यांना मिळावं. ह्यासाठी अशोक स्तंभ त्यांना अत्यंत उपयोगी पडतो. बिल्डरसाठी मी आणखीन एक गोष्ट सांगेन की ज्या वेळेला तुम्ही काम सुरू करता, तर तुमचं काम सुरू करत असताना तुम्ही पहिला घाव, पाया खोदताना जे पायाभरण करतो त्याची दिशा ही उत्तर असावी. आणि तुमचं जे बिल्डिंगचा स्लोप आहे तो कसाही करून तुम्ही साऊथला उंच आणि उत्तरेला तुम्ही असा थोडासा, अगदी थोडा जरी तरी उत्तर खाली आणि साऊथ उंच पाहिजे. आता मगाशी आपण आर्किटेक्ट बद्दल बोललो, बरोबर ना, आर्किटेक्टना. तर आर्किटेक्टना सुद्धा एक सल्ला मी इथे देते की ज्या वेळेला तुमच्या समोर येतो की प्लॅन करायचा, हा प्लॉट आहे, बिल्डरला काही जास्त माहित नसतं त्यातलं, तो म्हणतो हा प्लॉट आहे, याच्यावर तू आता मला बिल्डिंग बांधून त्याचं मला प्लॅन बनवून दे. तर आर्किटेक्ट्सना मी एक रिक्वेस्ट करेन की तिथे राहणाऱ्या माणसांना जर सुख लाभावं, स्थैर्य लाभावं, तर ते तुमच्या हातात आहे. तुम्ही काय करायचं, साऊथच्या बाजूला कमीत कमी जागा सोडायची. तुमचं गार्डन, तुमचा स्विमिंग पूल, तुम्हाला जे पाहिजे ना ते तुम्ही ईस्ट पासून नॉर्थ पर्यंत तुम्ही आणायचं. म्हणजे मोकळी जास्तीत जास्त जागा तुमची नॉर्थला पाहिजे. बिल्डिंगची एंट्री बघा, मी असं नाही म्हणत की दरच वेळेला शक्य होईल, पण जितकं पॉसिबल होईल तेवढं तुम्ही ईस्ट आणि नॉर्थला आणा. आणि मग बघा काय मिरॅकल, तुमची फीस, तुमचे पेमेंट सुद्धा पटापट मिळत जातील आणि बिल्डरचा प्रोजेक्ट कधीच अडकत नाही. जर ह्या गोष्टीचं म्हणजे सुरुवात कामाची ही नॉर्थ पासूनच केली पाहिजे. ताई, आता तुमच्याशी बोलून वास्तुशास्त्राचं किती महत्व आहे ते समजलंय, पण याचा उपयोग अजून जास्त प्रमाणे होण्यासाठी नवीन पिढ्यांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे आजकालचे तरुण असतील किंवा आर्किटेक्चर असतील किंवा बिल्डर्स असतील, त्यांना तुम्ही काय सांगाल? मी हे आपलं अत्यंत जुनं शास्त्र आहे. ह्या शास्त्राचा रिस्पेक्ट करा, त्याचं लॉजिक समजून घ्या, त्याच्या दिशा, तिथे असलेल्या देवता आहेत त्या प्रत्येक ठिकाणी, ह्या देवतांचं तुम्ही महत्व समजून घ्या, त्यांचं काय कार्य आहे ते समजून घ्या. आणि तुमच्या जे ठिकाणी लोक राहायला येणार आहेत त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद तुम्हीच आणून देणार आहात. तर बिल्डर्स, आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझायनर तुमच्यासाठी सुद्धा प्लीज प्लीज थोडंसं वास्तुशास्त्र शिका किंवा एखाद्या शास्त्रज्ञाबरोबर संलग्न व्हा. सगळंच काही आपल्याला शिकता येत नाही, पण ज्यावेळेला आपण काम करतो त्यावेळेला थोडंसं संलग्न व्हा. एक गोष्ट निलेश आणखीन सांगते की आपण वरती सिलिंग करतो, फॅन्सी सिलिंग करतात, वेडं वाकडं इकडून तिकडे. मी सुद्धा सौंदर्याची भोगती आहे, मलाही इंटेरियर प्रचंड आवडतं, मी सुंदर करायचं वाटतं. पण आहे ना, काही ठिकाणी जर असं जपून सिलिंग स्ट्रक्चर्ड असू देत. स्ट्रक्चर्ड म्हणजे काय, नीट शेपचं असू देत, स्क्वेअर असू देत, चौकोनी असू देत, गोल करत असाल तर ओव्हल शेप असू देत. ह्याने काय घडेल माहितीये का, त्या घरातले माणसं, त्यांचं स्वभाव, त्यांचं वागणं हे स्ट्रक्चर्ड, ऑर्गनाइज्ड असेल आणि त्याचा फायदा घरातल्या प्रत्येक व्यक्तीला होईल. आणि ब्रह्मस्थान, आर्किटेक्ट, बिल्डर, ब्रह्मस्थानाला कृपा करून सोडा. ब्रह्मस्थान म्हणजे मोकळं असणं अत्यंत गरजेचं आहे. आपलं योगशास्त्र आहे ना, योगशास्त्र आणि वास्तुशास्त्र अगदी असं चाललेलं आहे. योगशास्त्रामध्ये आपण म्हणतो इडा नाडी, पिंगळा नाडी आणि सुषुम्ना नाडी. आता इडा म्हणजे चंद्र नाडी, ती कुठून कुठपर्यंत चालते माहितीये का, ती ईस्ट पासून नॉर्थ पर्यंत असते. म्हणजे सगळ्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत ते ह्या बाजूला आहेत. आणि जी पिंगळा नाडी आहे ती सूर्य नाडी, तीक्ष्ण, क्रूर, गरजेचं पण असतं
कधी कधी तो डॅशिंगनेस पाहिजे असतो, म्हणजे साऊथ भक्कम त्याच्यासाठी लागते. पण ती सगळी त्या बाजूला असते आणि जे ब्रह्मस्थान आहे त्याच्यामध्ये सुषुम्ना नाडी असते. आणि म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे माहितीये का, ब्रह्मस्थानाला मोकळं सोडलं पाहिजे. आपल्या शरीराचं पण एक वास्तू आहे, आपली नाभी आहे. नाभी म्हणजे ब्रह्मस्थान. बघा ना, मध्यावर असते शरीराच्या बरोबर. आणि त्या नाडीतूनच आपण अन्न घेतो. आईच्या पोटात असताना अन्न कुठून घेतलं तर नाडीतून घेतलं जातं. आणि सगळ्या 114 नाड्या ज्या महत्वाच्या आहेत त्या नाड्या सगळ्या त्या नाभीमध्ये येऊन मिळतात. म्हणून त्या नाभीला इतकं महत्व, आणि खोलगट आहे, मोकळी आहे. बाकीचा कोणताही अवयव तिथे नाहीये. हात नाहीये, पाय नाहीये, नाक नाहीये, डोळा नाही, काहीच नाही, मोकळी ठेवले. तसंच ब्रह्मस्थान प्लीज मोकळं ठेवा, कारण येणारा चांगला प्राणवायू त्या ब्रह्मस्थानात जातो आधी आणि मग पूर्ण घरात पसरत असतो. म्हणजे घराला जर ताकद द्यायची, घराला जर घर पण द्यायचे, घराला जर ऐश्वर, वैभव, सुख, समाधान, शांती द्यायचे, तर बिल्डर्स, आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझायनर हे तुमच्याच हातात आहे. बरोबर. ताई, कोणाला तुमच्याकडून कन्सल्टन्सी घ्यायची असेल तर त्यांनी तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करायचं? इन्स्टावर आहे, व्हॉट्सअप नंबर तुझ्याकडे हो. देऊन टाक. हो. कधी कधी काय होतं माहितीये, फोन नाही उचलला जात, हो. पण व्हॉट्सअप 100% बघते. तर व्हॉट्सअप करा, आहे अवेलेबल. बरोबर. थोडा वेळ लागला तरी नक्की येणार. कारण ईश्वराने ज्यावेळेला थोडी काही जी बुद्धी दिली आहे त्याचा वापर जर दुसऱ्यांसाठी नाही केला, काहीच उपयोग नाहीये. बरोबर. त्यामुळे नक्की भेटेन मी. आता आपण एक शेवटी रॅपिड फायर राऊंड ठेवूया. आणि अच्छा, तुमचं आवडतं वास्तुशास्त्रा संबंधी पुस्तक? मयांक शास्त्र जर मी वाचलंय म्हटलं तर ती जरा अतिशयोक्ती होईल. त्यातलं काही भाग वाचून गेले. एवढी मोठी मोठी पुस्तकं आहे ती वास्तूची. ह्यातले कुणीतरी भाग काढून काढून आम्हाला दिलेले आहेत. परंतु डॉक्टर नरेंद्र सहस्त्रबुद्धे यांची पुस्तकं मला फार आवडतात आणि त्यांची मी वाचते. वास्तूनुसार घरातील सगळ्यात पॉझिटिव्ह जागा कोणती? मला ईशान्य वाटते. ईशान्य आणि उत्तर ह्या दोन्ही दिशा मला अत्यंत पॉझिटिव्ह वाटतात. म्हणजे माझं मोबाईलचं चार्जिंग सुद्धा ना मी उत्तर आणि ईशान्येलाच करते. बिकॉज आय वॉन्ट टू गेट दॅट पॉझिटिव्ह वाइब्स, आणि ते सगळ्या तिथेच मिळतात. अच्छा. तर तुम्हाला सुपर पॉवर मिळाली तर कोणती वास्तू त्वरित बदलाल? बा, सुपर पॉवर इटसेल्फ इज सो गुड. मला ना असं वाटतं की हे जे राजकारणी आहेत ना, ते त्यांच्या पोळ्या जिथे भासतात आणि सामान्य माणसांना जे त्रास देतात, त्यांचं जिथे डिस्कशन असतं, डिसिजन असतं, ती संसद असू देत, लोकसभेचं असू देत, तिथे जाऊन वास्तू बघितली पाहिजे. आणि ती वास्तू त्यांना आपोआप लोकांच्यासाठी कार्यरत करण्यासाठी मला बदलायला नक्की आवडेल. आणि असं खरंच सुपर पॉवर मला मिळावी. आणि जर सामान्य ह्याच्यात एक बघशील ना, तर भांडूपमध्ये एक अशी वास्तू आहे, म्हणजे मला खरं मनापासून वाटतं मी ती वास्तू सुपर पॉवरने बदलायला पाहिजे. भांडूपमध्ये एक अशी वास्तू आहे की लोक छान राहत होती आणि अचानक त्यांना डेव्हलप करायचं म्हणून त्यांनी काय केलं, एका डेव्हलपरला दिली आणि अनेक वर्ष ती, म्हणजे वर्षानुवर्ष ती वास्तू तशीच पडलेली आहे. मला कोणी कॉन्टॅक्ट केलं नाही, त्यामुळे मी काही गेले नाही, पण मी ती वास्तू बघितलेली आहे. आणि तिथल्या अनेक लोकांचा मृत्यू झालाय कारण त्यांना ते घर राहायला मिळालं नाही. तर जर मला सुपर पॉवर मिळाली ना, तर अशा वास्तू मी नक्की बदलेन. हो. वास्तुशास्त्र नसतं केलं तर तुम्ही कोणतं प्रोफेशन निवडलं असतं? आणि माझ्याकडे आताच किती सारे प्रोफेशन्स आहेत. सारे आहे. पण मी एवढे प्रोफेशन कसे मॅनेज करता म्हणजे? हो. फोकस फोकस ज्या वेळेला जी गोष्ट करते ना, मन लावून करते. मी शिकवलं ना, ज्या वेळेला मी प्राध्यापिका म्हणून काम केलं, आता 2 वर्ष मी रिटायर्ड झाले. तुला खरं सांगू का, तेव्हा पण मला व्हायब्रेशन, 100 मुलं समोर माझ्या वर्गात असतील ना, तर एखादा मुलगा मी काय शिकवते त्याच्याकडे लक्ष नसून दुसऱ्या विचारत आहे, मी बरोबर त्यालाच उठवायचे, उठ. आणि मग पण माझं इतकं छान मुलांशी इंटरॅक्शन होतं ना, सगळं सांगायचे, मॅम सॉरी हां, ध्यान नाही था. म्हणून रमले मी, समोर असून काम करते. त्यामुळे मला टॅरो हातात घेतलं ना रे, कार्ड्स हातात घेतले ना, की कार्ड्स बोलतात माझ्याशी, खरंच बोलतात. म्हणजे हसबंड वाईफ येतात आणि कार्ड बघते आणि मग मला कळतं इथे एकाची गडबड आहे. कोणाची असते हां,
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वगैरे असं काहीतरी दिसतं. मग मी एकाला बाहेर पाठवते आणि दुसऱ्याला सांगते, "बाबा बचाव." चांगलं नाही. एवढंही कार्ड बोलतात माहिती. त्यामुळे करते. जिथे ज्या वेळेला प्रेझेंटमध्ये जगते. वर्तमान काळात. आत्ता तुझ्याशी पॉडकास्ट करते, तोच दुसरं काहीच विचार नाही करू. वास्तूला गेले तर पूर्ण वास्तुमय. ओके. एखादी चुकीची समजूत जी लोकांना वास्तुशास्त्राबद्दल आहे? YouTube बघून, WhatsApp वरती जाऊन वास्तू आपण घरचा करू शकतो. अजिबात नाही केलं तरी चालेल. उपाय करा. छोटे-छोटे जसे मी आता हे सांगितलं ना, इथे पाणी ठेवा, इथे तांदूळ ठेवा, इथे मोरपीस लावा, त्याने त्रास नाही होणार. पण मेजर चेंजेस ज्यावेळेला घरात करता, तर ते अत्यंत घातक ठरतं. अत्यंत. कारण दिशा कळतच नाहीत. आपण सामान्यतः काय बघतो, मी इथे उभं राहिलो, मग ही माझी पूर्व, ही माझी दक्षिण. नाही, डिग्री असतात, डिग्री. त्या डिग्रीज समजल्या पाहिजेत. त्या डिग्रीप्रमाणे गोष्टी बदलत जातात. तर त्याच्यामुळे ना, अगदी कळकळीची विनंती आहे, चुकीचं काम करू नका. WhatsApp युनिव्हर्सिटी चांगली आहे, पण लिमिटेडमध्येच ठेवा. मेजर चेंजेस करताना अत्यंत सावध. धन्यवाद ताई, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप महत्त्वाची माहिती मिळाली. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि ताईंकडून तुम्हाला काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि NP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.